जय गजानन. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउज तसेच याला कटोरी प्रिन्सेस कट ब्लाउज असं देखील म्हटलं जातं. याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार आहे. त्यासाठी माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा. आता पहिल्यांदा आपण जुनं मापाचं ब्लाउज घेतलं आहे. त्यावरून मी उंची मोजून घेतलेली आहे. त्याची उंची आहे 15 इंच आणि तसंच ब्लाऊज सरळ बाजूनी मी त्याची छातीघडी मोजतीये. ज्या बाजूनी आपण हूक लावलेले असतात, त्या बाजूनी आपल्याला छातीघडी मोजायची आहे. तसंच बाही उंची आपण घेतोय, त्यामध्ये 1 इंच मी मिळवलंय. अस्तर नसेल तर दीड इंच मिळवा. खांदा मी उलटा करून जेवढा तयार आहे, तेवढाच घेतलेला आहे. उलट्या साईडनी 3.25 खांदा आहे. गळ्याची उंची आपल्याला तिरपी मोजून घ्यायची आहे. गळ्याची उंची ही 6 इंच आहे. तिरप्यामधनं मी 1 इंच मायनस केलंय. आता मी घडी घेतली आहे. घडी घेऊन पूर्ण उंची अधिक 1 इंच, गळा रुंदी 2.25 आपण घेतलेली आहे आणि 3.25 इंचाचा आपला खांदा आहे. आता हे दोन्ही जेवढं झालं आहे त्याची टोटल करून अर्धा इंच आपल्याला बगलेसाठी मिळवायचंय आणि हा फॉर्म्युला प्रत्येक मापासाठी कॉमन राहणार आहे. आता आपण छातीसाठी छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच घेणार आहोत. आता आपण सरळ रेष आखून घेतोय. आता बॅक पार्ट साठी आपण 1.5 इंच घेत आहोत. बगलच्या मापासाठी साईडनी पाऊण आणि आतमध्ये अर्धा आणि बगलचा मध्य जी रेष घेतली होती आपण त्याचा मध्य घेतलाय आणि आता आपण आकार जोडून घेत आहोत. साईडला आपण आकार दिल्याने आपली फिटिंग चांगली येणार आहे. आता आपण मागचा गळा बघणार आहोत. मागच्या गळ्यासाठी आपल्याला आपण तयार ब्लाऊज आहे ते ब्लाऊज जरी तुम्ही ठेवून मार्जिन सोडली खालून अर्धा इंच आणि वरून अर्धा इंच आणि गळ्याचा आकार दिला तरी देखील चालेल किंवा तुम्ही मापाच्या ब्लाऊजचा गळा मोजून त्यापेक्षा 1 इंच एक्स्ट्रा टाकून करू शकतात गळा. आता आपण फ्रंट पार्ट करून घेणार आहोत. फ्रंट पार्ट आपल्याला बॅक पार्ट सारखाच करायचा आहे सगळा. जेवढा खांदा घेतला आहे त्यात अर्धा इंच मिळवायचंय आणि हे सगळ्या मापांसाठी कॉमन आहे. आता आपण परत छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच घेणार आहोत. जसं आपण बॅक पार्टला घेतलं होतं तसंच घेणार आहोत. बगलसाठी आपल्याला 1 इंच आणि परत आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे वरच्या रेषेचा. आणि तुम्ही जर शिवणारा असाल तुमची प्रॅक्टिस तर तुम्ही बगलचा पाऊण इंच देखील आकार घेऊ शकतात. क्रॉस पट्टीसाठी 3.5 घडीच्या भागाकडनं आणि ओपन भागाकडून आपल्याला 3 इंच घ्यायचंय आणि ज्याप्रमाणे आपण कटोरीचं जसं देतो क्रॉस पट्टीचा आकार तसा द्यायचा आहे. मी गळ्याची उंची 6.5 इंच घेतली आहे आणि कॉर्नर पासून मी 1 इंच घेऊन गोल गळ्याचा आकार देऊन घेतलाय. 2.25 गळ्याची रुंदी होती माझ्या आणि गळ्याच्या रुंदीसाठी माझा प्रिन्सेस कटचा तुम्ही जुना व्हिडिओ देखील बघू शकतात. आता वरून टक पॉइंटसाठी आपण 11.5 इंच घेतलंय आहे आणि साईड वरून आपल्याला छातीचा 10वा भाग घ्यायचा आहे आणि जिथे क्रॉसपट्टी आहे त्याच्या खाली आपण 1 ते 1.5 इंच घेणार आहोत. ते 1 ते 1.5 इंच घेतल्यामुळे तुमचा पफ चांगला येईल. टक्स रुंदीसाठी आपण 2 इंच घेतलेले आहे आणि जसं आपण प्रिन्सेस कटचा आकार देतो तसाच आपल्याला द्यायचा आहे. साईडनी 2 इंच आणि छातीघडीच्या बाजूनी अर्धा इंच आपण घेतलेलं आहे आणि ती रेष आपण आता जोडून घेणार आहोत. आणि आता ही आपल्याला तिरपी रेष अशी जोडायची आहे. साईडनी साधारण अर्धा इंच खाली आपण घेतलेलं आहे. आता आपली ही क्रॉसपट्टी जरी त्यामध्ये गेलेली आहे कटिंगमध्ये तर आपण पुन्हा परत नवीन क्रॉसपट्टी काढून घेणार आहोत आणि छातीचा 10वा भाग हा याचा मेन फॉर्म्युला आहे. त्यामुळे तुमचा टक्स साईडला जाणार नाही. एकदम छान तुमचा 4 टक्स सारखाच ब्लाऊज बसेल प्रिन्सेस कट हा. आता आपण क्रॉसपट्टीसाठी जेवढी छाती घडी आहे त्याच्यात 1.5 इंच घेत आहोत आणि परत घडीच्या बाजूनी आपण 3.5 इंच आणि ओपन बाजूनी 3 इंच. ही आपली क्रॉसपट्टी तयार झाली आहे. आपण ही नवीन क्रॉसपट्टी काढून घेतली आहे. आता आपण बाहीसाठी घेणार आहोत बाही उंची अधिक 1 इंच
बाहीची रुंदी जेवढी छातीगडी आहे तेवढीच घ्यायची आहे. कुठलंही ॲडिशनल अलाउन्सची आपल्याला गरज नाहीये, मार्जिनची गरज नाहीये. आता मी हे सगळं स्केलच्या साहाय्याने माप जोडून घेतेय. आता आपल्याला ओपन बाजूनी 3.5 इंच खाली घ्यायचंय आणि मध्ये 1.5 इंच घेऊन मी पाकळीचा आकार देत आहे. आता पहिला हा मी बॅक पार्टचा आकार दिला, आता फ्रंटचा आकार देऊन घेतलाय. खालच्या साईडनी जेवढा तुमचा दंडगेर आहे त्यात 1 ते 1.5 इंच तुम्ही मिळवू शकता. आता आपली बाहीची कटिंग देखील पूर्ण झाली आहे. आपला बॅक पार्ट आधीच रेडी होता. आता आपण बॅक पार्टची पेपर कटिंग करून घेणार आहोत. आता फ्रंट पार्टचा गळा आणि सगळे पार्ट्स आपल्याला जसं आपण आखलं होतं तसं कापून घ्यायचं आहे. बाही देखील आपण जशी आखली होती त्याप्रमाणे मी कट करून घेतलेली आहे. यानंतर आपण पेपर कटिंगच्या साहाय्याने अस्तरवर आणि कपड्यावर कटिंग करून घेणार आहोत. यानंतर आपण या ब्लाऊजचा संपूर्ण स्टिचिंगचा डिटेल व्हिडिओ चॅनलवर पाहणार आहोत आणि तुम्हाला उपयुक्त असा छातीगडीप्रमाणे गळा रुंदीचा चार्ट मी इथे शेअर केलेला आहे. यानंतरच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.